कसं आहे ना शुभंकर, आपण अनेकदा एखादी गोष्ट आपल्या दृष्टीने म्हणजे स्वतःच्या संदर्भात बघत असतो, पण दुसऱ्यासाठी तीच गोष्ट पूर्णपणे वेगळी असू शकते. आता हेच बघ ना की एक मिनिट. अमिता काय ग? नाही अगं का रागवेन तुझ्यावर? मी तर अगं खरंच सांगतोय, मी नाही रागवलोय तुझ्यावर. मला माहिती आहे हल्ली मी तुझ्यावर जरा जास्तच चिडतोय. हो अगं मला कल्पना आहे तुझ्या मनात नसतं तसं, तू रागाच्या भरात काहीतरी बोलतेस, पण तुला तसं अजिबात म्हणायचं नसतं. पण अशा वेळेस माझाही तोल नाही राहत अगं. आय एम सॉरी. हो पण आज मी खरंच नव्हतो चिडलो तुझ्यावर. अगं हे तू रडतेस काय तू? मिता प्लीज प्लीज रडू नकोस ग. अगं मिता काहीतरीच काय बोलतेस तू? मी कसा सोडून जाईन तुला? तुझ्याशिवाय कसा राहू शकेन ग मी? मिता एक गोष्ट प्लीज ऐक माझी. मी कधीही तुला सोडून जाणार नाही, प्रॉमिस. पण तू रडणं थांबवशील आता प्लीज? गुड. थोडा उशीर होईल ग. ओके ओके लवकर घरी येतो नक्की. हे पण रडायचं नाही आणि कुठल्याही गोष्टीचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके या. हो येतो येतो. बाय. अमोघ पाहिलंस का तिकडे सुलेखा आणि समीर? हो रे. पण हे काहीतरी ऑड आहे. अरे ऑड काय यात? ऑड म्हणजे समीरने आता 4 दिवसापूर्वी नोकरी जॉईन केली आहे आणि मी एक काम करतो, मी सुलेखाला भेटून येतो म्हणजे कळेलच मला काय ते. तू विसरलायस का? सुलेखा आपली मैत्रीण आहे हे समीरला कळता कामा नये. हा विसरलोच. अमोघ थँक्यू व्हेरी मच. अरे तू सुलेखाशी बोललास आणि समीरला ही नोकरी मिळाली. आय होप आता तरी अश्विनीचं आयुष्य सुरळीत होईल. तिची सगळी टेन्शन्स दूर होतील. अरे समीरच्या नोकरीमुळे ते अमोघ काय करतोयस? असं स्टेअर नको करूस, तिचं लक्ष गेलं तर प्रॉब्लेम होईल. पण तुला सांगू शुभंकर, काहीतरी
चुकतंय यार. अरे काय चुकतंय? ते म्हणजे यू नो सुलेखा, ती काही ऑर्डिनरी मुलगी नाहीये यार. डॅशिंग आहे, स्मार्ट आहे आणि मुख्य म्हणजे एका मोठ्या कंपनीची मालकीण आहे. तिने असं 4 दिवसापूर्वी जॉईन झालेल्या एम्प्लॉई बरोबर डिनरला येणं नाही पटत आहे यार. अरे तू समीरला अंडर एस्टिमेट का करतोयस? त्याच्याकडे काहीतरी अशी पॉवर असेल की त्यामुळे त्याने इम्प्रेस केलं असेल सुलेखाला. जस्ट किडिंग यार. मला नाही पटत आहे. पण सगळे पुरुष एक जात. खरंय, करेक्ट आहे. कुणी वेगळं नाही, सगळे सारखे. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटायचं असेल ना तर फालतूतल्या फालतू कारण सुद्धा चालतंय. तुला सांगते आशू, हा मिस्टर प्रधान आहे ना, तुला इथे भेटायला येतोय, पण नक्की नवी त्याला सांगत असणार माझं ऑफिसमध्ये काहीतरी काम. किती मिस्टर प्रधानांनी बाळासाठी फोन केला होता माहिती आहे? बाळासाठी फोन केला होता म्हणे. आम्ही काही येडगावून आलोय का? हा, मला ना काहीतरी वेगळाच भास होतोय. आणि तू पण तशीच आहे ग. कुणीही प्रेमात पडेल तुझ्या. समंजस, सालस, गोड. बस पुरे. आता तू खंबीर आहेस त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण सगळे पुरुष सारखेच असतात असं काही नसतं. माझा समीर कुठे तसा आहे, त्याच्याबद्दल मला पूर्ण खात्री. बास हा बास, कौतुक पुरे. सगळे पुरुष सारखेच असतात. आता समीरने अमेरिकेत काय काय केलंय कुठे सांगितलंय तुला? हा, म्हणजे काय आशू, तू मूर्ख बिंडोक बावळट आहेस का? मस्करी करत होते मी तुझी. मस्करी सुद्धा कळत नाही ना साधी? हा, पण आशू काही म्हण, सगळे पुरुष सारखेच. हा, त्यातले काही जण मर्यादा पाळतात, काही पाळत नाहीत. हा, पण उडी मात्र प्रत्येकाला घ्यायची असते. सगळे एक जात. हा, एनिवेज गप्पा गोड आहेत बाई. निघते मी आता. थांब ना थोडा वेळ. आता किती दिवस भेटणार नाहीयेस मला. आशू नको ना ग इमोशनल डायलॉग्स. हा, तू ना जाम पटायतेस असे डायलॉग्स मारायला. आता कशी जाणार मी? नकोच जाऊ. समीर येईल इतक्यात, मग एकत्र जेऊया. मग तुझा वा, छान. हे सुद्धा छान अमिष आहे. आता तुझ्या हातचं जेवण सोडून कोण जाणार बरं? हा, तू ना एकदम जातीवंत गृहिणी आहेस. नाही, मी नेहमी म्हणते ना तेच करेक्ट आहे. बायको आयटम. आणि तू? मी मी खरं सांगू, ऍक्च्युली ज्याने मला बनवलंय ना त्याचा पण रिसर्च सुरू आहे की मी नेमकी कोण आहे. त्याला सुद्धा न उलगडलेलं कोड आहे. मिस्टर प्रधान.
कुणाचा फोन होता? मिस्टर प्रधान. काय? मिस्टर प्रधान? कशासाठी गेला होता फोन? असंच बाळाची चौकशी करायला. करेक्ट आहे. त्यांना म्हणा बाळ काय करतंय आणि बाळाची आठवण एवढी मिनिटाला येत असेल ना तर सरळ बाळाला घरीच ठेवून घ्यायचं होतं ना. किट्या, आता बाळाबद्दल तरी असं बोलू नकोस. बाळाबद्दल बोलत नाही, बाळाची आठवण येते म्हणा. पुढच्या वेळी फोन घ्यायचा नाही त्यांचा, कारण हा फोन बाळासाठी नाहीये, तुझ्यासाठी. प्रेमात पडलेल्या माणसाची लक्षणं आहेत ना, पाठ आहेत, चोख. आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकण्यासाठी काहीही कारण नसताना फोन करणं हे सुद्धा त्यातलंच एक लक्षण. कळलं ना? किट्या, पण मला असं काही वाटत नाही. जाऊ दे ना, त्यांना बाळाची अशी आठवण येणं साहजिक आहे. हो, पण असा वेळी अवेळी त्यांनी फोन करू नये. हॅलो, दचकतेस काय? माझा फोन वाजतोय. कोकरू कुठचे. हॅलो, हाय पलाश, बोल. हो, दॅट्स ग्रेट. या बर. काय? माय गॉड, माझं पॅकिंग सुद्धा झालं नाही रे अजून. एनिवेज मी पॅकिंग करते. हा, हो, या, बाय बाय, सी या. आशू, उद्याच निघावं लागणार आहे. अजून पॅकिंग सुद्धा झालं नाहीये माझं. 2 महिने तरी लागतील परत यायला. हो नाही पिल्लू, 2 महिने सुद्धा परत येणार नाही. बी मिस करणार तुला. उद्या कधी किट्या, अगं माझं कसं होणार तुझ्याशिवाय? अय्या हो, मी पण. बाळच आहेस ना तू माझं, कोकरूकुटचं. आवडते का ग आशू? असं काय विचार करतेस? आता तुझ्याजवळ समीर, कळलं ना? त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. आपलं शेअरिंग काही वेगळंच होतं. असू दे, पण तुला एवढी चांगली संधी मिळाली. गेले 7-8 महिने माझ्यामुळे तूही टेन्शनमध्येच काढलेस. आता तिकडे जाऊन छान एन्जॉय कर. प्रयत्न करेन एन्जॉय करण्याचा. पण खरं सांगू अशी, मी सुद्धा खूप मिस करेन तुम्हाला. आयुष्यात कधीच कोणाशी असं बॉन्डिंग झालं नव्हतं. सांभाळून राहा. हो गाजीबाई, सांभाळून नाही. ऐक, आता मी काही समीर येईपर्यंत थांबत नाही. अख्खं पॅकिंग व्हायचं आणि उद्याची फ्लाईट आहे. ओके? मी येऊ का मदतीला? नको ग बाई, जरा काही सांगायची खोटी की आलीच लगेच मदतीला. तू तुझं बघ काय. समीर कर्वेवर जरा कॉन्सन्ट्रेट करा. मी निघते. चल बाय, जाताना येईल. ओके, बाय बाय. नक्की ये. नक्की. सोनू, बाय बाय. ओशीला मिस कर. ओके, टाटा, बाय बाय, सी यू. चल, बाय बाय. हाँ समीर,
हॅलो. अरे कुठे आहेस तू? इतका उशीर का होतोय तुला यायला? नाही तसं नाही, भडीमार नाही करत आहे, पण खूप वेळ झाला फोन नाही, तू आला नाहीस म्हणून काळजी वाटत होती. कुठे? अच्छा, बॉस बरोबर. ठीक आहे. जेवण ठेवू? ठीक आहे, थोडं ठेवते. ठीक आहे. ओके, काळजी घे. आज कितीतरी दिवसांनी कुणाशी तरी शांतपणे गप्पा मारते मी. कामाबद्दल बोलत नाहीये, कामाचा विचार करत नाहीये. वा. तू असा ब्रेक कधीच घेत नाहीस जनरली? कुणाबरोबर घेणार? तुला सांगते मी समीर, मी ना लहानपणापासून हुशार होते, कायम पहिली यायचे. इनफॅक्ट मी इंजिनिअरिंगला सुद्धा युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आले होते. पण हा जो पहिला नंबर असतो ना, हा खूप एकटा असतो. पुढे मग मला माझा बिझनेस सुरू करायचा होता, त्याची नशा चढली होती अक्षरशः. अर्थात मी ते सगळं खूप एन्जॉय केलं, ते प्रेशर्स, ती धडपड, ते अचीवमेंट्स. पण एक दिवस जेव्हा ह्या सगळ्याच्या बाहेर बघण्याची वेळ आली ना माझ्यावर, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की समवेअर आय हॅड जस्ट मिस द बस. माझे सगळे मित्रमैत्रिणी संसारात गुंतले होते. त्यांचे at the end of the day, I'm still alone. सुलेखा, आता मैत्रीच्या नात्याबद्दल तरी तुला हे स्टेटमेंट बदलायला लागेल. कोण आलं? बाबा आला? हो हो. माझीच वाट बघत होतीस ना? पण तू फोन केल्यामुळे काळजी मिटली माझी. अगं काय, ऑफिस आवर संपल्यानंतर सुलेखाने अचानकच प्लॅन ठरवला. आता काय, ती थोडी स्ट्रिक्ट आहे, रूड आहे, पण शेवटी माणूस आहे ना. तिची बर्थडे पार्टी, आम्ही दोघच जण. सुलेखा? हा, सुलेखा. हा, अगं काय, अमेरिकन स्टाईल आहे. बॉसला नावाने हाक मारायची, म्हणजे तो आपल्यापेक्षा वयाने मोठा असला ना तरी सुद्धा. काय काय हसतेस काय? हो, मला दातार काकांची आठवण झाली. आलं, लक्षात आलं माझ्या.
हे इमॅजिन कर ना, तू आणि दातार काका जर का अमेरिकेत असता तर काय झालं असतं? तू त्यांना कशी हाक मारली असतीस? हाय जयवंत. गोड दिसतेस असताना.